एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येते आणि एसटी बंद असल्यामुळे याचा फटका रेल्वेला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र एसटी आंदोलनाचा कोकण रेल्वेवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही। कोकणवासीय गर्दी करण्याची शक्यता होती, मात्र या ठिकाणी रेल्वे सेवा ही सुरळीत सुरू आहे। कोकण एसटी आंदोलनाचा कोकण रेल्वेवर परिणाम झालेला नाही। दिव्यातून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता होती, मात्र एसटी संपाचा कोणताच परिणाम कोकणात जाणाऱ्या रेल्वेवर होताना दिसून येत नाहीये। मात्र कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी केली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। 2 दिवसांवरती गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा अचानक पडलेला संप आणि यामुळेच कोकणातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मी सध्या दिवा स्थानकामध्ये आहे आणि दिवा स्थानकामध्ये लागलेल्या पनवेल पॅसेंजर ट्रेनमध्ये मी सध्या आहे। मात्र जो काही एसटीचा संप आहे, या एसटीचा संप झाल्यानंतर जे काही कोकणातले चाकरमानी आहेत ते रेल्वेकडे धाव घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र अशी कोणतीच परिस्थिती आहे आत्ता सध्या तरी कोकणात जाणाऱ्या पॅसेंजरसाठी दिव्याला पाहायला मिळत नाहीये। कारण 2 दिवस बाकी आहेत अजून। कुठेतरी एक दिवस वाट पाहून एसटीचा संप मिटतोय का? कारण काही जणांनी यासाठी आरक्षण देखील काढलेले आहेत कोकणात जाणाऱ्यांसाठी आणि त्यामुळे एकंदरीतच आता एसटीचा संप केव्हा संपतोय ह्याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र एसटीच्या संपाचा अद्याप तरी कुठेही जे रेल्वे आहे रेल्वेवरती परिणाम पडलेला दिसून येत नाही। कोकणातल्या प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत आणि रेल्वे प्रशासन असेल, या रेल्वे प्रशासनाकडून आता खबरदारी घेणं गरजेचं आहे। कारण जर एसटीने प्रवास करता येणार नसेल तर त्यांना रेल्वे हा पर्याय आहे। आपल्यासोबत दिव्याचे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेशजी भगत आहेत। सर, नेहमीच दिवा स्थानक म्हटलं की गर्दीचं ठिकाण, चेंगराचेंगरीचं ठिकाण पाहायला मिळतं। कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कारण एसटीचा संप आहे। नक्कीच दिवा स्थानकातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे। आपण बघत असाल की पुढचे 2 दिवस इथे प्रचंड गर्दी राहणार आहे। जर हे एसटीचं संप मोडलं नाही तर दिवा स्थानकातून आमची अशी मागणी आहे की दिवा स्थानकातून अतिरिक्त गाड्या ह्या रेल्वे प्रशासनाने कोकणाकरता सोडल्या पाहिजेत, जेणेकरून आमच्या कोकणवासीय चाकरमान्यांची वेगळी सोय होईल। कारण आम्ही देखील नेहमी मागण्या करत असतो की गाड्यांची संख्या वाढली पाहिजे। अशातच हे एसटीचं कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे मला असं वाटतं की आमच्या कोकणवासीय प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे। तर रेल्वेने याची वेळीच दक्षता घेऊन अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करावी। एकंदरीत पाहायचं झालं तर कोकणातील जे प्रवासी आहेत या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग या दिव्यावरून मिळावा अशी मागणी जी आहे ती रेल्वे प्रवाशांकडून करताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, दिवा।